उडू घालू फुगड्या, खेळू झिम्मा झिम्पुरी 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 झिम. चाफा बोले ना, चाफा चाले ना, चाफा खंत करी काही केल्या फुले ना, चाफा बोले ना. हे विश्वाचे अंगण आम्हा दिले आहे आंदण रे, हे विश्वाचे अंगण आम्हा दिले आहे आंदण. पुण्य करू आपण दोघे जण रे, पुण्य करू आपण दोघे जण रे, जन विषयाचे किडे, जन विषयाचे किडे यांची धाप पायाकडे आपण करू शुद्ध रसपान रे. चाफा फुले याला फुलून तेची दिशा गेल्या आटून, चाफा फुले याला फुलून तेची दिशा गेल्या आटून. कोण मी चाफा कोठे दोघे जण रे, चाफा बोले ना, चाफा चाले ना, चाफा खंत करी काही केल्या फुले ना, चाफा बोले ना. नमस्कार. इथे उपस्थित मान्यवर रेव्हरंड फादर जीन्स, उपमुख्याध्यापिका सिस्टर ज्योती वार्या, मदर ॲनी, शिक्षक वृंद आणि माझा मित्रमैत्रिणींनो, मी स्वरा मनपरीत इयत्ता 7वी. आज मी तुम्हाला मराठी भाषेचे महत्त्व सांगणार आहे. लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी, जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी. तर आज 27 फेब्रुवारी हा दिवस आपण मराठी राजभाषा दिन म्हणून मोठ्या उत्साहात साजरा करीत आहोत. हा दिवस महाराष्ट्राचे ज्येष्ठ कवी, लाडके साहित्यकार, ज्ञानपीठ पुरस्कार विजेते, थोर लेखक, नाटककार वि.वा. शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस. कुसुमाग्रजांनी अनेक कथा, कादंबऱ्या, नाटक, निबंध, कविता इत्यादीचे कुशल लेखन केले. कुसुमाग्रजांनी अनेक नाटक त्यांचे कुशल लेखन केले. त्यांची विशाखा ही कादंबरी भारतीय साहित्यातील उत्कृष्ट कार्य व आधुनिक मराठी काव्याचे कायमचे भूषण ठरले आहे. मराठी भाषा ही आपल्या संस्कृतीचा, इतिहासाचा आणि भावनांचा प्रतीक आहे आणि ती आपल्या महान कवी, लेखक आणि नाटककारांनी त्या भाषेला समृद्ध केले आहे. माझ्या मराठी मातीचा लावा ललटास टिळा, हिच्या संगाने जागल्या दऱ्याखोऱ्यातील शिळा, हिच्या संगाने जागल्या दऱ्याखोऱ्यातील शिळा. तर मित्रांनो, आपल्या मराठी भाषेला एक गौरवशाली परंपरा आहे. ही भाषा अनेक संतांनी सजवली, जन्मांसात रुजवली. आपल्या छत्रपती शिवरायांनी तर मराठी भाषेला आपला राजश्री दिला. 3 ऑक्टोबर 2024 रोजी केंद्र सरकारने मराठी भाषेला अधिकृतपणे अभिजात दर्जा प्रदान केला. 2000 वर्षाहून अधिकही या मराठी भाषेने बहुमान मिळाला. मराठी एक सर्वात सुंदर भाषा आहे. भारतातील एकूण 22 भाषांपैकी ही एक प्रमुख भाषा आहे. महाराष्ट्र राज्याची मराठी भाषा ही एक राज्यभाषा आहे आणि ज्या ज्या संतांनी, कवींनी, कलावंतांनी, नाटककारांनी या भाषेला समृद्ध केल्याबाबत आज आपण त्यांचे खूप खूप आभार मानूया, खूप खूप आभार मानूया. गर्व आहे मला, मी मराठीतच बोलतो, आईच्या प्रेमासारखं या भाषेतच रमतो, या भाषेतच रमतो. महाराष्ट्र आहे मराठीची शान, मराठी भाषा आहे महाराष्ट्राची शान. असाच राखूया या भाषेचा मान, या भाषेचा मान असाच राखूया या भाषेचा मान. धन्यवाद. अर्थ जगण्याचा शब्द आहे का बोल, पण मन सतत बोलतं. चेहऱ्यावरती उगीच हसू फुटतं. कसं ते माहीत नाही, पण मन हळवं झालंय. कोणी काही बोलल्यावर लगेचच हसू फुटतंय. छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंद घ्यायला शिकते. जसे होईल, जसे जमेल तसे नव्या अर्थाने हसायला शिकते.
दिसेना. मोजक्याच पण आपल्या लोकांनी नव्याने दिवा पेटवायला शिकवला. आता धरली आहे वाट मी अंधारातून प्रकाशाकडे. अंधाराचा समुद्र पार केल्यावर दिसतोय प्रकाश चोहीकडे. स्वप्न रंगतायत नवी, दिशांना सापडतायत मार्ग. स्वप्न रंगतायत नवी, दिशांना सापडतायत मार्ग. समजायला लागलाय हळूहळू आनंदी जीवनाचा खरा अर्थ. अशीच चांगली प्रगती करत राहा, समजावते मी स्वतःलाच. चांगली व्यक्ती बनत राहा, सांगते मी स्वतःलाच. होईन एक दिवस मोठी तेव्हा आठवतील काही दिवस. होईन का मी पुन्हा एकदा बालिश आणि फुटेल का निरागस हसू. हल्ली माझ्या प्रश्नाची सरबत्ती थांबतच नाही. विचारांना माझ्या सध्या कसली सीमाच नाही. समजत नाहीये माझी मलाच की काय होतंय मला. मात्र विचार हे सारे माझे सांगू मी कोणाला. पुरती गोंधळलेली मी जरा धीर धरते. पुरती गोंधळलेली मी जरा धीर धरते आणि गोंधळलेलाच मला नवीन आयुष्य मिळण्याची वाट पाहते. आणि गोंधळलेलाच मला नवीन आयुष्य मिळण्याची वाट पाहते. धन्यवाद. आणि मराठी म्हणजे आपुलकी. नाद मराठी, छंद मराठी, मराठीच माझी सावली. मराठी भाषा दिनाच्या सर्व जणांना खूप खूप शुभेच्छा. आज मराठी भाषा गौरव दिनानिमित्त आयोजित या शानदार कार्यक्रमाच्या शेवटी मी दर्शा आपल्या सर्वांचे आभार मानण्यासाठी इथे उभी आहे. सर्वप्रथम शाळेचे व्यवस्थापक माननीय फादर टॉम, आमचे प्रेरणास्थान म्हणजेच शाळेचे मुख्याध्यापक माननीय फादर जीन्स, उपमुख्याध्यापिका सिस्टर ज्योती, मदर ॲनी यांचे मी मनापासून आभार मानते. त्याचबरोबर सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि कार्यक्रमात सहभाग घेणारे सर्व विद्यार्थी यांचेही मी मनापासून आभार मानते. तसेच माझ्यासमोर बसलेल्या माझ्या सर्व मित्रमैत्रिणींनो, तुम्हा सर्वांना देखील मनापासून खूप खूप शुभेच्छा. कारण तुमच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे हा कार्यक्रम यशस्वी होऊ शकला. तुमच्यामुळेच हा कार्यक्रम आपण आनंदाने साजरा करू शकलो. आणि म्हणूनच शब्द संपले तरी आठवणी राहतात. आठवणींच्या रूपाने त्या जपल्या जातात. थँक्यू.